पक्षात कुठली फूट पडलेली नाही, याचा राजकीय अर्थ महाराष्ट्रानं काय काढायचा, काँग्रेसनं काय काढायचं? नाही, काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा. याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं, त्यांचा अर्थ मी काय काढू. जे आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडिया सोबत आहेत, महाआघाडी सोबत आहेत, ते आमचे. आणि आजचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की कोण कोणावर शब्दावर, बोलण्यावर आणि आश्वासनावर कोणी विश्वास देऊ शकत नाही. कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलंय अक्षरशः. ते आजकाल जे कार्टून येतात त्यामध्ये राजकारण्यांना खाड दिली तर खाली काटे रोवले होते, म्हणजे त्या काट्यावर बसा, तुमच्या ढुंगणाला काटे रोवले पाहिजेत, अशा प्रकारच्या राजकारण्यांची स्थिती आजची झालेली आहे. म्हणजे अविश्वास हा लोकांचा म्हणजे आमदारांचा असण्यापेक्षा जनतेचा विश्वासघात या सगळ्या लोकांनी केलेला आहे. त्यांची जागा वेळ प्रसंगी जनता दाखवेल, त्याची संधीची वाट पाहत आहे. आता पवार साहेब असे म्हणतात किंवा अजितदादा तसे म्हणतात, यावर मी भाष्य काय करणार. निवडणुकीच्या मैदानातच हे स्पष्ट होईल, ज्या वेळेस कोण कोणाबरोबर आहेत, कोण कुठे आहेत. कारण पहाटेचा शपथविधी झाला, पुन्हा सरकार बदललं, त्यामुळे मी त्या पक्षाच्या संदर्भात बोलायची मला गरज वाटत नाही. तो पक्ष त्यांचं ते बघून घेतील. आम्ही महाविकास आघाडी इंडिया म्हणून जे आमच्या सोबत आहेत ते आमच्या सोबत आहे. बघा, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय आहे, त्यांना पक्षाच्या संदर्भात काळजी असेल. उद्या निवडणूक आयोगाकडे केस चालली आहे, कोर्टात केस चालली आहे, त्यामुळं मी पक्षाचा अध्यक्ष आणि पक्षामध्ये फूट नाही. त्यामुळं उद्या ते त्यांची स्ट्रॅटेजीचा तो भाग असू शकतो, पण मी अधिक खोलवर आम्हाला जाण्याचा संबंधच येत नाही. नाही बघा, प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीनं तयारी करावी लागते. अनेक वेळा निवडणुकीमध्ये अशा प्रसंग येतात की शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते, अलायन्स तुटते, युती तुटते. त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी तयार ठेवतो. त्यामुळं तो कुठलाही पक्ष असेल, ती स्ट्रॅटेजी त्यांची तयार असते. हे बघा, पुन्हा मी तुम्हाला सांगतोय की कोण कुठे जातो हे आता निवडणुकीतच कळणार आहे. आणि निवडणुकीमध्ये जनता ही सगळी उघड्या डोळ्यांनी बघताय. हे कोणाला लोकांना यांना विश्वास पैशाच्या भरोशावर, धनाच्या भरोशावर आम्ही विकत घेऊ, पण यांना खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. ते येणाऱ्या काळात दिसेल. पण मी असंच आठवण आहे की आम्हाला वगैरे काही धोका वगैरे वाटायचं काही कारण नाही. आमच्याबरोबर अनेक आघाड्या आहेत, पवार साहेब आहेत तसे अनेक आघाड्या आहेत. त्यामुळे मी शेवटचं हेच सांगतो तुम्हाला, या सगळ्याचं उत्तर एकच आहे की उद्या निवडणुकीच्या तारखेपर्यंत, म्हणजे उद्या निवडणुका घोषित होतील, अलायन्समध्ये आघाड्यामध्ये वाटप होईल आणि त्या सगळ्या वाटपामध्ये जे ठरेल ते त्या वेळची परिस्थिती राहील. आज स्वार्थासाठी अनेक जण बरबटलेत. स्वार्थामुळं अनेक जणांचा विचारावर, लोकांच्या मतावर काही देणं घेणं राहिलं नाही. लोकांना गृहीत धरून हे जे काही राजकारण चाललं आहे आणि राज्य खड्ड्यात घालायचं काम सुरू आहे, हे सगळं जे आपल्याला दिसतंय त्यातून आता तुम्हाला निवडणुकीमध्ये ते चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. पुन्हा सांगतो, आणि या निवडणुकीमध्ये विधानसभा असू देत, लोकसभा असू देत, इंडियाच्या पाठीमागे जनता आता उभी झाली आहे. तुम्ही काल पाहिलं, चंद्रयान 3 हे ज्यावेळेस लँडिंग झालं त्यावेळेस बघणाऱ्यांची संख्या आणि त्यानंतर आपलं भाषण करायसाठी आलेले पंतप्रधान, त्यावेळेस एक्झिट झालेले लोक, यातूनच कळून येते की या सरकारची आता लोकप्रियता संपलेली आहे. हे केवळ ईडी, सीबीआय एजन्सीच्या धाकामुळं ही सगळी मंडळी करत आहेत आणि त्याचा ते संधी साधू लोक आहेत. उद्या इकडे बदलली की हे इकडे बदलतील. यांना बुड नाहीये, हे बिना बुडाचे लोटे आहेत.
वो पवार साहब से पूछिए, हमें पूछकर कोई उपयोग नहीं। इसका जवाब मुझे मेरे ख्याल से अच्छे तरह से फडणवीस जी देंगे, क्योंकि उन्होंने ही, उनके पार्टी ने ये सब किया था। अब छुप छुप के मिलते हैं, वो ये स्टेटमेंट करते हैं, वो स्टेटमेंट करते हैं। इनका जवाब तो भारतीय जनता पार्टी ने देना चाहिए। अब मुझे कभी कभी उनको भी डर लगता होगा, अब कौन किधर जा रहा है। हो सकता है कि ये छुटकर फिर बाहर जाए, ये भी हो सकता है वो इधर आए वो उधर जाए। ये अभी सब कुछ चल रहा है, ये इसमें अभी तक कोई निष्कर्ष तक नहीं जा सकते। रहा सवाल उनके स्टेटमेंट का, उनका एक स्ट्रेटेजी हो सकती है जो आगे इलेक्शन चुनाव के सामने, इलेक्शन कमीशन के सामने जो विषय है सुप्रीम कोर्ट में स्प्लिट का, उसको लेकर उनकी स्ट्रेटेजी कुछ बनी होगी, उस आधार पर वो स्टेटमेंट दे रहे होंगे। और चुनाव के वक्त दूध का दूध पानी का पानी, कौन किसके साथ है ये हो जाएगा। शिंदे गटाच्या आमदारांनी काल उत्तर दिले विधानसभा अध्यक्षांना, 6,000 पानांचं उत्तर आहे। त्यात म्हटलेलं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंना वारंवार पत्र लिहिले, त्या पत्राच्या कॉपीज पण जोडलेल्या आहे की आम्ही पक्षाच्या बाळासाहेबांच्या विचारांसोबत। नाही, असं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशन प्रमाणे त्यांच्या जो निर्णय त्यांनी दिला अध्यक्षावर तो निर्णय सोपवलाय, कारण कायद्याप्रमाणे अध्यक्षाकडे ती संपूर्ण पिटिशन निकाली लागेल। त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा दोनही पक्षाला अधिकार आहे। सर्वोच्च न्यायालय याच्यावर, हा निर्णय म्हणजे काही अध्यक्षांचा अंतिम नाही, त्याला चॅलेंज पण करता येतं। 6,500 पानाचं देऊ देत की 50,000 पानाचं देऊ देत, 16 आमदार